नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्टेट शर्ट्स। ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच, शिंदे गटाला मोठा दणका। सेनेच्या दसरा मेळाव्याबाबत केसरकरांचं मोठं वक्तव्य आणि केवळ शिवसेनेवर टीका करण्यासाठी राणेंना मंत्रीपद, वैभव नाईक यांचं टीकास्त्र। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्टेट शर्ट्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। अनंत टी, अनंत प्यार, आनंदी रहा। नारायण राणेंना भाजपने केवळ शिवसेनेवरती आणि उद्धव ठाकरेंवरती टीका करण्यासाठी उद्योगमंत्री केल्याची बोचरी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली। पाहूया। खरं तर नारायण राणे हे केंद्रामध्ये मंत्री आहेत। महाराष्ट्रामध्ये कुठले उद्योग आणायचे सोडून त्यांना भारतीय जनता पार्टीने फक्त शिवसेनेवर आणि उद्धवजींवर टीका करण्यासाठी महाराष्ट्रात उद्योगमंत्री केलेलं आहे। हे खरं तर सिंधुदुर्गात महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला माहिती आहे। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा फक्त उद्धवजींवर आरोप करायचे। आपल्याला माहिती असेल की राणेंनी याआधी सुद्धा फिरू देणार नाही, हे करू देणार नाही हे सांगितलं, परंतु याच राणेंचा शिवसेनेने 2दा पराभव या ठिकाणी त्यांचा स्वतःचा केलेला आहे। त्याचबरोबर आपल्याला माहिती असेल की गेल्या अनेक वर्षामध्ये राणेंनी जे सांगितलं त्याच्या विरोधात या ठिकाणी घडलेलं आहे आणि राणेंवर सुद्धा ईडीची चौकशी होती आणि ईडीच्या चौकशीमुळे राणे भाजपमध्ये गेलेत हे सगळ्यांना माहिती आहे। काँग्रेसमध्ये असतानाच अमित शहांची भेट घेतली आणि त्यानंतर स्वतःची खासदारकी घेतली, आपल्या मुलांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। परंतु उद्धवजींना सुद्धा ह्या खरं तर महाराष्ट्र हा लढणारा राष्ट्र आहे आणि त्यामुळे असे किती प्रसंग आले तर निश्चितपणे उद्धवजी लढत आहेत आणि त्यांच्या पाठी संपूर्ण महाराष्ट्रातील जनता आहे। त्यामुळे कोणाला फिरू द्यायचं नाही, कोणाच्या वर आरोप करायचे हे आता नवे नाही आणि निश्चितपणे आज येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपला दसरा मेळावा या ठिकाणी होणार आहे। उद्धवजी बोलणार आहेत आणि तुम्ही आम्हाला कोणी अडवू शकत नाहीत आणि जे कोण अडवतील असतील त्यांनी अडवण्याचा प्रयत्न करा। तो शिवसैनिक प्रत्येक प्रयत्न हाणून पाडेल आणि राणेंनी असे किती आरोप केलेत, याआधी सुद्धा केलेत, अशा आरोपांना आणि अशा धमकींना शिवसेना भीक घालणार नाही। येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या विरोधात जे असतील, खरं तर महाराष्ट्राचा प्रकल्प बाहेर गेला तेव्हा राणे गप्प होते। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा। दसरा मेळावा भव्य दिव्य करण्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत। शिवतीर्थावरून उद्धव ठाकरे गट व शिंदे गट यात सामना सुरू आहे। यातच भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील पत्रकार परिषदेत दसरा मेळाव्याबाबत सूचक विधान केलीत। या पार्श्वभूमीवरती राणे मेळाव्यात उपस्थित राहणार का असा सवाल मंत्री दीपक केसरकर यांना केला असता ते काय म्हणाले पाहूयात। आणि सर्व मंत्री असतील, सर्व पदाधिकारी असतील यांना जिल्हे वाटून दिलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम घ्यायचे, लोकांमध्ये संपर्क साधायचा असं एक अभियान चालू आहे आणि त्याच्यामधून अतिशय भव्य आणि दिव्य असा दसरा मेळावा मुंबईला साकार होईल आणि ती खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचाराला श्रद्धांजली असेल असं मला वाटतं। नाही, मेळावा घ्यायचं त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे। योग्य त्या परवानगी घेऊन त्यांनी मेळावा घेतला तर कोणाचीच काय हरकत असणार नाही, परंतु जे नियम असतात हे सर्वांना सारखे असतात आणि ज्यावेळेला एखादी बाब न्यायालयामध्ये जाते त्यावेळेला त्या ठिकाणी योग्य तो न्याय सर्वांना मिळत असतो। एक आहे की बाळासाहेबांच्या विचाराशी जे एकनिष्ठ आहेत ते सर्व लोक मेळाव्याला येऊ शकतात। शेवटी ही बाळासाहेबांनी तयार केलेली परंपरा आहे आणि ती परंपरा अनेक वर्ष बाळासाहेबांनी कायम ठेवलेली आहे। त्याच्यामुळे तसाच भव्य दिव्य असा तो सोहळा झाला पाहिजे असा शिंदेसाहेबांचा कटाक्ष आहे आणि निश्चितपणे अतिशय सुंदर असा तो सोहळा होईल याची मला खात्री आहे।
कालच मी दिल्लीवरून प्रेस घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये स्पष्ट केलेलं होतं की सध्या जो जी आर निघालेला आहे मुस्लिम समाजाच्या संदर्भातल्या सर्वेक्षण करण्याचा, त्याच्यावरून काही गैरसमज हे केले जात आहेत की हे जे सर्वेक्षण आहे हे आरक्षणासाठी आहे. अशा तऱ्हेचं कोणतीही बाब नाही आहे. खरं तर प्रत्येक समाजाची उन्नती व्हावी ही सरकारचं धोरण असतं आणि त्या अनुषंगाने जे अनेक निर्णय घेतले जातात त्याच्यामध्ये तत्कालीन मंत्र्यांनी जे निर्णय घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आक्षेपार्ह काही आढळलं तर निश्चितपणे त्याच्याबद्दल आवश्यक तो विचार केला जाईल, त्याच्यामध्ये आवश्यक ते बदल केले जातील आणि त्याच्यामुळे या संदर्भातला जो अहवाल आहे तो लवकरच मुख्यमंत्री महोदयांकडे सादर होईल आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये योग्य ते बदल केले जातील. त्यामुळे आरक्षण हे आमची पहिली प्रायोरिटी. सध्या जे चालू आहे मराठा समाजाचं आरक्षण, त्याचं एकदा ते तडीला गेल्यानंतर मग इतर कुठल्याही गोष्टीवर आम्ही विचार करू शकतो. पण सध्या तरी मराठा आरक्षण हेच महाराष्ट्राची पहिली प्रायोरिटी आहे आणि त्याच्या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री काल दिल्लीला गेलेले होते आणि मुख्यमंत्री महोदयांनी विधितज्ञांशी चर्चा केलेली आहे आणि ह्याच्यामधून निश्चितपणे काहीतरी मार्ग निघेल अशी आमची खात्री आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. तांबूस फुटता उधळलेली भूपाळी रामपारी, दिशा नाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी. निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी. चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची. चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. तिलारी विभागातले सर्व सरपंच, उपसरपंच, सर्व तरुण मंडळी या ठिकाणी आलेली आहेत आणि त्यांनी तिलारीला मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणारं आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र व्हावं अशी याला पाठिंबा दिलेला आहे. खरं तर हा प्रस्ताव महाविकास आघाडीकडे 2 वर्षापूर्वी आम्ही दिलेला आहे आणि त्यावेळेला जी गुंतवणूक करण्याचं आश्वासन ज्या कंपनीने दिलेलं होतं त्यांना अक्षरशः 4-4 तास बसवून ठेवण्यात आलं आणि 4 तास बसवल्यानंतरसुद्धा त्यांच्याकडे फक्त 15 मिनिट बोलण्यात आलं आणि त्याच्यामुळे खरं तर त्यांनी मला कळवलेलं होतं की आम्हाला ह्या भागामध्ये यायचं नाही, कारण अशा तऱ्हेने ट्रीटमेंट मिळत असेल तर पुढच्या काळामध्ये आम्ही एवढी मोठी गुंतवणूक केल्यानंतर आम्हाला कशा रीतीने वागवलं जाईल याची आम्हाला काळजी वाटते. आणि मला खरोखर सांगायला आनंद होतो की नवीन सरकार आल्यानंतर कालच्या कॅबिनेटमध्येच ही बाब मी उपमुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनाला आणून दिलेली आहे, कारण पाटबंधारे खातं त्यांच्याकडे आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः गुंतवणुकीमध्ये एवढा रस घेतलेला आहे की त्यांनी जवळजवळ अर्धा तास या संपूर्ण प्रकल्पाची माहिती घेतली. माईक बेरी हे मूळचे दिल्लीचे असल्यामुळे दिल्लीला ही भेट झाली आणि त्याच्यामुळे हा मी एक योगायोग समजतो की युवा शक्ती आता एकत्र येते आहे आणि जे राजकारण असं असतं की भावना भडकवायची आणि त्याच्यावर राजकारण करायचं, याच्याऐवजी पॉझिटिव्ह राजकारणाची सुरुवात सिंधुदुर्गमध्ये होते आहे. या युवकांना मोठ्या प्रमाणात नोकऱ्या पाहिजे आहेत आणि प्रकल्पाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचं सुद्धा त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्याच्यामुळे पुढच्या वेळेला मी ज्यावेळेला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येईन त्यावेळेला एक मेळावा ह्या सर्व युवकांचा दोडामार्ग आणि विशेषतः तिलारीलाच घेण्याचा मी प्रयत्न करेन. पाऊस नसला तर, नाहीतर तिलारी रेस्ट हाऊसला तरी त्यांचा मेळावा घेईन आणि निश्चितपणे याला एक दिशा दिली जाईल. मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः कबूल केलेलं आहे की मुंबईला ते मीटिंगसाठी वेळ देणार आहेत आणि त्याच्यामुळे दिवसरात्र काम करणारे मुख्यमंत्री, अतिशय हुशार असे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गची घोडदौडसुद्धा सुरू राहिलेली आहे. नुसतंच उदाहरण द्यायचं झालं तर गेल्या महिन्याभरामध्ये आमच्याकडे जे रस्ते खराब झालेले, सावंतवाडी मतदारसंघातले जेवढे रस्ते खराब झालेले आहेत सर्वच्या सर्व रस्त्यांना त्यांनी निधी दिलेला आहे आणि जवळजवळ 54 कोटी रुपयाचा एवढा मोठा निधी हा नुसता रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी दिलेला आहे. तलावाच्या काठावर जो कठडा पडलेला होता त्याच्यासाठी निधी दिलेला आहे
आणि सावंतवाडी नगरपालिकेला, वेंगुर्ल्याला आणि दोडामार्गला मिळून जवळजवळ 45 कोटी रुपये हे त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे एका महिन्यामध्ये जे सरकार 100 कोटी रुपये, आम्हाला कधी 5-10 कोटीसाठी बाहेर उभं राहायला लागायचं रस्त्यावर, कुठल्या बंगल्याच्या बाहेर ते सांगत नाही, तिथं आम्हाला 100 कोटी रुपये घर बसल्या मिळतात. हे सुद्धा नव्या सरकारचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे हे पैसे हे लोकांसाठी आलेले असतात, त्याचा योग्य तो उपयोग झाला पाहिजे. आणि लवकरच जवळजवळ आता 5 वर्ष रखडलेला होता. मी सातत्याने उद्योगमंत्र्यांच्या मागे होतो की आढाळी सुरू करा, आढाळी सुरू करा, होत नव्हतं. परंतु आता नवीन उद्योगमंत्री आलेले आहेत, आढाळी ताबडतोब चालू होईल, तिथं उद्योग यायला सुरू होतील. आणि कालच माझी दिल्लीला चर्चा झालेली आहे की इलेक्ट्रिकल व्हेकलचा एक कॉम्प्लेक्स हा सेंट्रल गव्हर्नमेंटला सुरू करायचा आहे आणि कॅनडामधली एक कंपनी त्याच्यासाठी 3000 कोटीची गुंतवणूक द्यायला तयार आहे. हा सुद्धा कॉम्प्लेक्स हा आपल्या जिल्ह्यामध्ये कसा येईल याच्यासाठी मी प्रयत्नशील आहे. आणि आम्ही लवकरच हे सगळं करू. आम्ही दिवसरात्र काम करतो, दिवसातले 15-15, 16-16, 18-18 तास काम करतो. ते युवकांसाठी करतो, युवकांना रोजगार मिळाला पाहिजे म्हणून करतो आणि हे आम्ही करत राहू. आता आम्ही प्रत्येक गावागावापर्यंत पोचण्याचा निर्धार केलेला आहे आणि एक जागृती करायचा की महाराष्ट्रामधला स्वाभिमान जागृत झाला पाहिजे, बाळासाहेबांचा विचार जागृत झाला पाहिजे आणि 80% समाजकारण आणि 20% राजकारण हेच आमचं पुढचं ध्येय आहे. आणि म्हणून असे मुख्यमंत्री की केरळमध्ये ज्याला पूर आला त्याला स्वतः 70 डॉक्टर्स घेऊन आणि पुरी औषधं घेऊन ते केरळला उतरलेले होते. अशा भारताच्या कुठल्याही भागामध्ये संकट येईल, महाराष्ट्रामध्ये संकट येईल, त्याला स्वतः ते त्या ठिकाणी उतरत असतात. आणि अशा मुख्यमंत्र्यांना काम करण्याची व्यवस्थित संधी मिळाली पाहिजे. रोज काहीतरी एक नवीन विषय काढायचा आणि त्या विषयाभोवती राजकारण करत राहायचं आणि असे जनतेला पेटून आपल्याला मतं मिळत राहतील, ही जर त्यांची समजूत असेल तर ते दिवस आता संपलेले आहेत. तुम्हाला काम करायला लागेल, युवकांना रोजगार द्यायला लागेल, शेतकऱ्यांना न्याय द्यायला पाहिजे. आम्ही बघा 50,000ची घोषणा 5 वर्ष त्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नव्हती. आता वाटप सुरू झालेलं आहे. ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर पैसे भरले त्यांना 50,000 रुपयाचं वाटप सुरू झालेलं आहे. याचा सगळ्यात जास्त फायदा हा कोकणाला होणार आहे आणि त्याच्यामुळे एक कोकणी मनुष्य म्हणून मला अभिमान आहे की कोकणातले मुख्यमंत्री आहेत आणि ते कोकणाच्या जनतेला न्याय देतील आणि आमचे मुख्यमंत्रीसुद्धा कोकणातल्या जनतेला न्याय देतील. कारण ते विदर्भासारख्या मागासलेल्या भागातले आहेत. आमच्यासारखाच विदर्भ आहे, जसा कोकण मागे राहिला विदर्भ मागे राहिलेला आहे. दोन्ही भागांना न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. श्रावणी अगरबत्ती, प्रसन्न दिवसाची प्रसन्न सुरुवात. फॅक्टरी रेट आणि होलसेल रेटसाठी आजच संपर्क साधा. पुणे लघु उद्योग केंद्र 9762 21 12 79 आणि 9152 15 25 55. दसरा मेळाव्यावरून सुरू असलेले वाद, खरं तर शिवसेना, शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा हे नातं अभेद्य होतं आणि आज खरं तर न्यायालयाच्या माध्यमातून हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. महानगरपालिकेवर, मुंबई महानगरपालिकेवर दबाव आणून, तिथल्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून या ठिकाणी माननीय शिवसेना प्रमुखांनी, शिवसेना पक्षप्रमुखांनी उद्धवजी ठाकरे यांनी या ठिकाणी शिवसेनाचा दसरा मेळावा, ज्याप्रमाणे आपली जी परंपरा आहे शिवसेना आणि दसरा मेळावा शिवाजी पार्क ही जी परंपरा ही अखंड चालू ठेवण्यासाठी या ठिकाणी दसरा मेळावा होणारच होता. परंतु काही नतद्रष्ट्यांनी किंवा कुठच्या निंदे गटांनी या ठिकाणी त्यावर आक्षेप घेण्याचं काम केलं होतं. त्या ठिकाणी शिवसेनेला शिवाजी पार्क मिळू नये
सभेसाठी यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. पण त्यांना माहिती नाही की बाळासाहेबांचा आशीर्वाद हा उद्धवजींच्या पाठीशी आहे आणि तो तशाच पद्धतीने शिवसैनिकांच्या रूपाने त्यांच्या पाठीशी राहणार हे आज या निकालाच्या माध्यमातून स्पष्ट झालं. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ज्या ज्या पद्धतीने समोरचे मिंदे गट किंवा गद्दार गट या ठिकाणी ज्या ज्यावेळी शिवसेनेच्या आडवा येईल त्यावेळी बाळासाहेबांच्या आशीर्वादाने तो निकाल या ठिकाणी शिवसेनेच्या बाजूने लागेल. सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्यावर चोरटी माया दाखवणारे एकनाथ शिंदे यांना आजच्या ह्या हायकोर्टाच्या निकालाने खऱ्या अर्थाने चपराक बसलेली आहे. शिवतीर्थावरचा मेळावा दसरा मेळावा हा शिवसेनेचाच आहे. बाळासाहेबांचा त्याला वारसा लाभलेला आहे आणि त्याचा आज सत्याचा विजय झालेला आहे. त्यामुळे उद्धव साहेबांना खाली मान घालून लावणाऱ्या हा 40 गद्दारांना ही खऱ्या अर्थाने चपराक मिळालेली आहे. त्यामुळे अशा प्रकारचा शिवसेनेचा जो विजय आहे तो पुढे दिल्लीमध्ये सुद्धा पुढच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये होणार आहे. आणि त्यामुळे आजची ही सुरुवात आहे. हा ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. त्यामुळे शिवसेनेचा विजय निश्चित आहे. त्यामुळे 3 बुरटे आले तरी शिवसेना त्याला किंमत करणार नाही. त्यामुळे अशा शिवसैनिकाला आपल्या शिवसैनिक लोकांना पुरवून होणार आहे. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्यावर चोरटी श्रद्धा दाखवणाऱ्या एकनाथ शिंदे यांना ही आजच्या निर्णयाने खऱ्या अर्थाने चपराक मिळालेली आहे. त्यामुळे आजचा जो विजय आहे तो उद्धवसाहेब ठाकरे यांचा विजय आहे आणि खऱ्या शिवसेनेचा विजय आहे. त्यामुळे आज शिवसैनिकांनी हा जल्लोष केलेला आहे. आज शिवतीर्थावरची जी होणारी सभेसाठी मिळालेली परवानगी ती परवानगी खऱ्या सत्याचा न्याय मिळालेला आहे. आणि पुढे सुद्धा या शिवसैनिकांना पुढचा सुद्धा सर्वोच्च न्यायालयावरचा जो विश्वास आहे तो विश्वास आम्हाला सार्थकी लावणार एवढं आमची शिवसैनिकांची खात्री आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही. कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108. मालवण बंदर हद्दीत अनधिकृत जलक्रीडा व्यवसाय केला जात आहे. मात्र बंदर विभाग कोणतीही कारवाई करत नाही. याचा जाब विचारण्यास जलक्रीडा व्यवसायातील एका गटानं बंदर अधिकाऱ्यांना घेराव घातला. त्याचवेळी दुसऱ्या गटातील व्यावसायिक बंदर विभागात आल्यानं जलक्रीडा व्यावसायिकांमध्येच खडाजंगी झाली. 12 वर्ष केलं ना, पण मला एक सांग, अगदी बरोबर आहे, पण 12 वर्षांचा आता त्यांनी सगळे पेपर सबमिट केले आहेत. बॉन्ड पेपरवरती माझ्याकडे लिहून देतो. सांगितलं की तुम्हाला बिलं पाहिजे त्याचा तुम्हाला सगळा आमच्या नाही बॉन्ड म्हणजे ओनरशिपचा बॉन्ड. कोणाचा ओनरशिपचा बिलं आहेतच त्याच्यावर त्यांनी बॉन्ड. तुम्हाला उद्या बॉन्ड पेपर देते. मला उद्या मेकॅनिक नंबर चेक त्यांनी जो ज्या तो हे आहे ना ज्यांनी करून दिलं ना ते मला सांगितलं व्हाईटनर लावून ना त्याच्यावरती हे त्यांनी सगळं केलेलं आहे. एक महिना व्यवसाय त्या दिवशी तुम्ही जेटस्की जप्त केला त्याचा पंचनामा झाला का? ती जेटस्की कुठे आहे आणि ती सोडली की नाही सोडली? का सोडली? त्याचे पेपर जमा झाले तुमच्याकडे? त्याचे पेपर जमा झालेत का त्या जेटस्कीचे तुमच्याकडे? आम्हाला दाखवा.
कोणत्या स्तरावर तुम्ही आत्ता आम्हाला दाखवायचं आहे. आम्ही नंतर आम्ही आता इथेच आंदोलन करणार आहोत. आत्तापासून आम्ही आंदोलन करणार आहोत. तोपर्यंत आम्हाला कोर्ट सगळे बंद पेपर होत आजच्या आज नाही. दाखवायचे बंद त्याचे. व्हायला पाहिजे. कारण तुम्हाला MMB-ला आम्ही लेवी भरतो साहेब, वार्षिक लेवी भरतो. तुमचे पेपर हे करण्यासाठी आम्हाला किती त्रास होतो. वरपर्यंत तुमच्या ऑफिसला जाऊन आम्हाला ते करून यावं लागतं. मग असं असताना हे सगळं आम्हीच का करायचं? एकच मत आहे, किनारपट्टी अनधिकृत टुरिझमला चालू नये. कोणाला अशा आणि बाबा तुका मी एक सांगतोय, या दुकान घेऊन जर तुका फिरत असत नाही असे विरोध करशील तर बंद कर दुकान. मी सांगतोय सरळ. दुकान म्हणजे कोणाचं दुकान? कसं हे तू सगळ्यांना एकत्र केलंस ना, तू महासंघ घडवतोस ना, आम्ही मग बोलत एकटा होते. अत्याचार कसा करतास तुम्ही? नाही रामू, पहिली गोष्ट लक्षात घे. आता ते चालू व्हायचं काय? कालपासून चालवायचं आहे. चालू व्हायचे काय? तुमचा वर्धात काय का त्याला? काय आहे मला सांगा. वर्धात चालू करतोय तू, चालू आहे ती. चालू आहे, कालपासून चालू आहे. आणि तुम्ही इकडे असं सांगितलं वर्धात असल्यामुळे चालू आहे ना तू सरळ सांगतो मी याने विकतच घेतलाय. असं बोलता होतो त्याने बाहेर. स्पष्ट असं सांगितलेलं आहे की मी MMB-ला विकत घेतलेलं आहे आणि माझं कोणी काही वाकडं होऊ शकत नाही. त्या म्हणून दिवशी- चालू आहे ते. त्या दिवशी जेव्हा आपले कॅप्टन होते किंवा आणि सगळी जी आपली मीटिंग झाली, हेडे साहेब होते. तिथे हेडे साहेब होते, त्या सगळ्यांच्या समोर त्यांनी सांगितलं मी वोट आणणार, माझं काय ते करून घ्या. मग हे विधान त्याचं तसंच बरोबर आहे का? त्या संदर्भात तुम्ही कोणती कंप्लेंट केलेली नाही. तुम्हाला हे टेम्पररी सोल्युशन, आम्हाला कायमस्वरूपी सोल्युशन करायचं. जे म्हणून चालू ठेवणार का? तुपाशी खेळणार का पर्यटकांचा? म्हणूनच म्हणून चालू ठेवणार का? आम्हाला ह्याचं बंद काय? मला काय जे नाही त्याच्यामध्ये ते बंदच केलं घेऊन पाहिजे. येईल त्याच्याकडून त्याला प्रॉपर एका याच्यामध्ये आणणं, त्याला लिगल करून घेणं हे खूप गरजेचं आहे आमच्यासाठी. मी म्हणतो गरजेचं करून घ्या, बंद करून ठेवा आणि तुमच्या ह्याच्यामध्ये आता करून घ्या तुमच्या तुम्ही. बंदरात झालेल्या अपघाताला जबाबदार कोण? तुम्ही आहात का? उत्तर द्या. तुम्ही आहात का? मग तुम्ही कारवाई आज जाऊन का नाही करतात? MMB-च्या समोर तुमच्या ती बोट चालू आहे. तुम्ही आज उठून बंद जाऊन करा कारवाई ना, करू नंतर शकता. त्यांना घ्या तुम्हाला हे काय rights घ्यायचे. तुमच्याकडे आहेत की नाही की तुमच्या समोर एक बोट दिसते आणि ती बोट चालू आहे त्याचं तुम्हाला काही माहित नाहीये. त्यांनी काय ते ऑनलाईन paper नाही, काय केलंय, नाही, काय तुमच्याकडे काय नाही, ऑनलाईन काय केलंय हे तुमच्याकडे माहित नाहीये. मग आता झालेला अपघात तुम्ही कारवाई करायला अपघात झाल्यानंतर जाणार का? आम्ही त्याला काल नोटीस बजावली. अहो साहेब, पण त्याच्यावर काय केलं त्याने? असं नसतं. त्याने नोटीस नाही, नाही, नोटीस बजावली. नोटीस बजावली, नोटीस दाखवा कालची. नाही ना, ते बंद करा तुम्ही. ते आम्हाला काय सांगू नका. किती डिपेंड कराल तुम्ही? जेटस्की, वॉटर स्पोर्ट हे ह्याच्यावरती आता ऐका ना. अपघात होतात सर, त्याला आम्हाला बिलं दाखवा, तिच्या बिलं दाखवा की तुम्ही तुमच्या ती बाहेरची सबमिट केलेली असतात ना सर्वे सगळी आम्हाला दाखवा आम्हाला. आणि पत्रकारांना ते बोलू तुमचं ना. काही ते नंबर आणि नंबर सगळ्या जुळत नाही. पत्रकारांना बघू दे. खरं तर त्याने काय करतात? माका आता उत्तर द्यायचं. नाही, माझं म्हणणं आहे. अनधिकृत सगळे कोण नाही आली गल्ली या सिंधुदुर्ग जिल्ह्यात. आणि माझं काय मत आहे, तुम्ही साहेब आजच्या पत्र आतापर्यंत हे जर चालला ना पॅरासोनिक घटस्फोट, हो फक्त अधिकाऱ्यांच्या कानडोळामुळे चाललेला. हे जे दिलेले कागद आहेत ना, हे पूर्तता नाहीत कागदपत्र. मी सांगतोय मग माझ्या एकट्या तारखेत का तुमच्या समोर मग बाकीच्यांचा काही चालला होता काल आताही चालू आता माका आता हे शिपाई गेलं सांगतो पॅरासोनिक बंद कर. बाकीच्यांची कसं उडतात मग कोणाला गेलं तर ते जाईल सगळा. पेपर कसले क्लिअर दाखवायचं सांगा, पेपर कसले क्लिअर? काय हवं साहेब तुम्हाला पेपर काय हवं? तुम्हाला तर पेपर नाही काय पाहिजे. पावर पेपर काय हवं? मास्टर सेकंड फर्स्ट मास्टर चालवताय काय बघा दाखवा. आता चला आहे, आता आमच्या बोटीवर जा. चला दाखवा. आता बोटीवर आमच्या सुद्धा जा, चेक काय. तुमचा विषय जो व्यवसाय असं एक खिडकी नाही होते. तुम्ही व्यवसायाला दुसऱ्या व्यवसायात त्रास देऊ नको. नाहीत ना मदत करा. ते का सांगा बा हे कागदपत्र कर ती कागदपत्र कर म्हणून कोण करतं सांगा? एकमेका व्यवसायाला कोण करत? एकमेव फक्त देवबापाला करतात. एकमेव ज्याचा नाया पुराणा ते का जातच सांगतात आणि एका प्रकार म्हणून सांगतात. आमच्याकडे का नाही? आमच्याकडे फक्त डेके घेतले जातात. म्हणजे माझा चालू राहावा काय तो कर्मन मारावा. काय 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 नाही. आमचे सगळे पेपर आमचे आहेत ते आमचे ready. ते जर कसं करतास तुम्ही? नाही रामू, पहिली गोष्ट लक्षात घे, तुका जर मी जर काय करतोय किंवा आमची संघटना जर काय करता पटत नसत तर संघटनेतून तू बाबा बाजू घे. हे पटत नसत विषय मला टार्गेट करायचं नाही कोणी. Target सगळ्यांना गेले, सगळे कोण नाही, निघाली नाही, नाही. लक्षात घे, जो अनधिकृत असा तो ह्या कोण म्हणजे मी किनारपट्टी एक कोण अधिकृत मी आहे? असं म्हटलंय का मग साहेब असं मी माझे सांगितलं स्टेटमेंट का? वाचा ना, स्टेटमेंट वाचा. माझं नाव घेऊन नाही पण समोर चाललाय म्हणजे माझा एकटाच चालला. आणि साहेब MMB-च्या आपण समोरची सांगायचं परमिशन एकत्र काढली तुम्ही आहे का? एकत्र येऊन काय ते- माझा एकटाच चालला का अधिकृत वाचा. माझे शोध माझा आहे साहेब, हे बघा, आम्हाला योग्य मार्ग द्या. पर्यटन व्यावसायिक महासंघ ही फक्त काही जलक्रीडा व्यावसायिकांसाठी काम नाही करत, पूर्णपणे टुरिझमसाठी काम करत आहे. आज तुम्हाला सांगतो गेल्या 26 मेला जी घटना घडली त्याच्यामुळे पूर्णपणे जिल्ह्याचं टुरिझम अपघात इथे झाला आणि काल तुम्हाला एक निवेदन दिलेलं आहे
की मालवण नगर वरती तुमच्या समोर MMB च्या समोर एक बोट कालपासून पॅरासिलिंगची चालू आहे आणि कालही आम्हाला हेच उत्तर मिळालं की इथे अधिकारी वर्ग नाहीयेत, आमच्याजवळ चार्ज नाही वगैरे असं सगळं आहे. पण एखादा अपघात त्या एवढ्या मोठ्या बोटीवरती झाला तर मग त्याला जबाबदार कोण आणि हे याच्यात करायला तुमच्याकडे काय कागदपत्र आहेत त्या बोटीचे? त्याचे आता त्यांनी जे पेपर आपल्याला दिले कारण सगळे पण ऑनलाईन सर्च केलेत ना. पण MMB चा नियम हा सांगतो, तुम्ही मलाच कदाचित सांगितलं माझी नवीन बोट असताना की व्यवसायाचं तुमचं लायसन नसल्याशिवाय तुम्ही ती बोट चालवू शकत नाही आणि सर्वे झाल्याशिवाय. पण आता ते तोच विषय ज्यावेळी आता ट्रेनिंगला ते आपले हेड साहेब आले त्यांनी काय सांगितलं पहिला त्यांनी IB आणि त्याचं रजिस्ट्रेशन सर्वेवर करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग आमच्या मी काय म्हणत आहे, आधी हे आधी मुळात माहिती आहे का बघा चेक असं केलं? नाही असेल कुठली जरी असली त्याचं जर प्रॉपर तसं बिल असेल आहे का तुमच्याकडे जमा झालंय का? दाखवा आम्हाला. पेपरच बघायचे इथे जमा झालेली फाईल आहे. मी ते म्हणू शकत नाही ना ते खोटं पण आम्हाला फाईल आम्हाला बघायचे असते पेपर. तुम्ही सगळे दाखवा. पेपर दाखवा आज आम्हाला दाखवा. अपरोक्ष झालेले आहे. आमच्या आणि मी काय हातात म्हणतो आहे. आता तिकडनं त्याने आता आमची इथून बोट जर कुठे हलवली तर आम्हाला ते खाली चिठ्ठी पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे असं हे सगळं होतं. असतं. एवढं मग आता आमची- गोव्यात इथून आली त्याला कुठले पेपर त्याने काय नाही, नाही. नाही, तुमच्यासमोर ती चालते. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. देवगड विजयदुर्गच्या समुद्रात 4 दिवसांपूर्वी पार्थ तेल वाहून जहाज बुडाल्यानंतर या जहाजातील तेलाचा समुद्रात प्रसार होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क झालं आहे. समुद्रात होणारे तेल प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनानं मच्छीमार, सामाजिक संस्था आणि किनारपट्टीवरील रहिवाशांना चिवला बीच किनाऱ्यावरती प्रात्यक्षिक दाखवलं आहे. वो एक टैंकर है, उसमें 140 मेट्रिक टन ऑयल है. अच्छा, ये 140 मेट्रिक टन ऑयल अगर लीक होता है तो इसका कितना प्रभाव है और ये कितना डेंजरस हो सकता है, पहले उसके बारे में थोड़ा सा जिक्र करते हैं. आप सभी लोगों ने 2020 में एक केस सुना होगा, कहीं ना कहीं आपको न्यूज चैनल्स में देखने को मिला होगा. मॉरिशस में ऑयल स्पिल हुआ. मॉरिशस में ऑयल स्पिल हुआ तो आपने अगर ध्यान दिया अच्छी बात है, नहीं तो आपको पता होगा कि मॉरिशस ने वहां पे नेशनल इमरजेंसी डिक्लेयर किया था. अभी एक कंट्री में नेशनल इमरजेंसी डिक्लेयर करना एक बड़ी चीज है. वो क्यों करना पड़ा उनको? उनका कारण ये था कि मॉरिशस में जो बीचेस होते हैं वो उनका आमदनी का बहुत बड़ा स्रोत है. यानी कि जो उनकी फाइनेंशियल इनकम होती है वो वहाँ बीच से होती है, उनके टूरिज्म से होती है. ऐसे ही हमारे भी सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट में, और फॉर दैट मैटर मैं अगर पूरा बात करूं नीचे गोवा तक, जैसे इसका चांसेस है, जो हमारा ऑयल स्पिल हुआ है वो गोवा तक जाने के चांसेस लग रहे हैं. तो हमारे जो बीचेस हैं वहाँ पे अगर गोवा की बात करेंगे तो गोवा में टूरिज्म है. अगर हम हमारे सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट की बात करेंगे तो यहाँ पे कई सारे ऐसे ऐतिहासिक जगह हैं, कई ऐसे किले हैं जिनकी बहुत बड़ा हिस्टोरिकल वैल्यू है. उनके अलावा कई सारे हमारे मैंग्रोव्स हैं जिनकी इन्वायरमेंट की तरफ से बहुत कीमत है. फिर हमारे बर्ड सेंचुरीज हैं, हमारे सॉल्ट मार्शेस हैं, ऐसे कई और भी इम्पोर्टेंट जगह है जिनकी सरकार की नज़रों में बहुत ज़्यादा वैल्यू है, जिनके अगर उनको कुछ आपदा में नुकसान पहुंचता है तो उसकी वजह से कहीं ना कहीं हर कस्बे के, हर प्रांत के, हर किस्म के हर एक व्यक्ति को कहीं ना कहीं फर्क पड़ेगा. अगर मेरा एक सॉल्ट मार्श में या मैंग्रोव्स में कहीं बिजनेस खराब होता है, या मेरा अगर एक हम इस पे कंट्रोल नहीं करेंगे तो ये फूड सप्लाई को भी हैम्पर करेगा, आपके बिजनेस को हैम्पर करेगा, आपके जो फिशरीज की तरफ से बोर्ड चल रहे हैं आप उनको हैम्पर करेगा. जो यहाँ पे टूरिज्म के लिए अगर आप देख रहे हैं, अगर यहाँ पे ऐसा कोई टूरिज्म के लिए बीच है जहाँ पे टूरिस्ट लोग आते हैं, अगर वो मान लीजिए पूरा काला हो जाता है तो कोई टूरिस्ट वहां पे आना पसंद नहीं करेगा. तो वो टूरिस्ट
ना आने की वजह से वहाँ का टूरिज्म ठप होता है, वहाँ के जो होटल्स वाले हैं, रिजॉर्ट्स वाले हैं, उनका पूरा बिजनेस ठप होता है। तो कहीं ना कहीं हर एक आदमी इस चीज से जुड़ा हुआ है। अगर इस चीज में हमारी तरफ से कोई भी छोटी सी भी लापरवाही बरती जाती है तो उसका प्रभाव सीधे सीधे आम आदमी से लेकर के सभी स्टेक होल्डर्स, सभी बिजनेसमैन और इससे जुड़े हुए सभी लोगों पे इसका प्रभाव पड़ेगा। और फाइनेंशियल डैमेज कितना होता है, जैसे मैंने बताया था मॉरिशस का केस, तो मॉरिशस में जो ऑयल लीकेज हुआ था उसकी मात्रा थी 700 से 800 टन के बीच। उसका जो फाइनेंशियल डैमेज हुआ था, जो इंश्योरेंस कंपनीज वालों ने क्लेम किया, वो 900 से 1000 करोड़ रुपए उसके ऊपर क्लेम किया। यानी कि पूरे पर्यावरण को, पूरा बिजनेस को, पूरे आम आदमी को जो डैमेज हुआ, एक आंकलन किया जाता है। ऐसा एक कमिटी बैठती है बड़े स्तर पे, वो जो बताती है कि आप लोगों से इनपुट लेकर के कि अच्छा हमारा टूरिज्म हैम्पर हुआ है, हमारा सेंचुरीज में इतना नुकसान हुआ, सब मिलाकर के फिर इंश्योरेंस कंपनी उनके ऊपर क्लेम डालती है। हमारे यहाँ जो ऑयल स्पिल का अभी मात्रा बताई जा रही थी वो 150 टन है। ऑफिशियल वैल्यूज अभी आई नहीं है। ऑफिशियल वैल्यूज जब भी ऑफिशियल स्टेटमेंट आता है एमआरसीसी की तरफ से, कोस्ट गार्ड की तरफ से, वो आपसे साथ साझा किया जाएगा। ठेवू नये। ऑफिशियली कलेक्टर ऑफिस कडून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जी समिती आहे त्यांच्या मार्फत तिथे चर्चा होते आणि त्यानंतर मग ती प्रेस नोट दिली जाते आणि ती आपण खरी समजावी। तोपर्यंत कोणत्याही व्हॉट्सअप मेसेज असो, फेसबुक असो, ट्विटर असो, कशावरही विश्वास ठेवू नये अशी मी प्रशासनाच्या वतीने आपल्या सगळ्यांना विनंती करतो। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा। आपला सातबारा, आपलं घर, वैभववाडीतलं समर्थनगर, वैभववाडीतलं समर्थनगर, वैभववाडीत निसर्गाच्या सानिध्यात आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स घेऊन आले 108 प्लॉटचा एक महत्वाकांक्षी भव्य वास्तू प्रकल्प, प्रशस्त 26 एकर जागेमध्ये साकारणारा वैभववाडीतला पहिला वास्तू प्रकल्प समर्थनगर, समर्थनगर, स्वतंत्र सातबारा, बिनशेती बांधकाम मंजुरीसह सीसीटीव्ही कॅमेरासह 24 तास सुरक्षा व्यवस्था, प्रकल्पांतर्गत सुनियोजित रस्ते, मुख्य रस्ता डांबरीकरण व अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण, मुलांसाठी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलचं नियोजन, प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर, विद्युत लाईन, रोडवरील दिवे आणि 24 तास पाणी यासह अनेक अत्याधुनिक सुविधा। वैभववाडी फोंडा मुख्य रस्त्यालगत वैभववाडी शहरापासून अगदी जवळच इतक्या सोयी सुविधा देणारा वैभववाडीतला पहिलाच परिपूर्ण प्रकल्प समर्थनगर। अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स, दत्त मंदिर जवळ, बाजारपेठ, वैभववाडी। गंगाधर केळकर 9175 40 67 64 आणि 94 22 39 46 25। भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने मराठा उद्योजक डिरेक्टरी उपक्रमांतर्गत कमर्शियल व्हेकल एक्सपो 2022चे आयोजन 28, 29, 30 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे। याबाबतची माहिती ॲडव्होकेट सुहास सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली। अखिल भारतीय मराठा महासंघाने गेल्या मे महिन्यामध्ये एक मोबाईल डिरेक्टरी लॉन्च केलेली होती आणि त्यामध्ये घोषित केलं होतं की व्यवसायाच्या संदर्भातले अनेकविध उपक्रम त्या डिरेक्टरीच्या योजनेच्या मार्फत घेण्यात येतील। तर त्याप्रमाणे कमर्शियल व्हेकल एक्सपो म्हणजे व्यावसायिक वाहनांचं प्रदर्शन आणि विक्री अशा प्रकारचा कार्यक्रम रविमंगल कार्यालय कुडाळ येथे दिनांक 28, 29 आणि 30 या 3 दिवशी आयोजित केलेला आहे। यामागचा हेतू असा आहे की महाराष्ट्र शासनामार्फत अनेकविध योजना ज्या व्यावसायिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून घोषित केल्या जातात, परंतु शासन पातळीवर त्याचा पाहिजे तेवढा प्रचार आणि प्रसार होत नाही आणि मग या योजनेच्या लाभापासून बरेच जण वंचित राहतात। उदाहरण घ्यायचं झालं तर अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत व्याज परतावा योजना 2018 पासून कार्यान्वित आहे। 2018 पासून अनेक आमच्या बांधवांनी, मग ओबीसी बांधव पण त्याच्यामध्ये असतील, यांनी व्यावसायिक वाहनं खरेदी केलेली होती, परंतु व्यावसायिक वाहनं खरेदी केल्यानंतर कर्जाचा जो परतावा आहे किंवा कर्जाची जी रक्कम आहे
ती त्यांच्या खात्यामध्ये काही जमा झालेली नव्हती किंवा त्या योजनेचा त्यांनी लाभही घेतलेला नव्हता. आणि म्हणून आपण असा एक प्रयत्न करतो आहोत की अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाची ही जी व्याज परतावा योजना आहे याचं प्रमोशन व्हावं, याची माहिती सर्वांना व्हावी. आणि जे प्रामुख्याने आपले जे रिक्षा बांधव आहेत ज्यांची गाडीची कॉस्ट साधारणतः 2,70,000 पर्यंत होते आणि ही मंडळी आज प्रामाणिकपणे बँकांचे कर्ज घेऊन नियमितपणे हप्ते भरतात. आता जर महामंडळाच्या योजनेच्या मार्फत जर या समजा आमच्या रिक्षा बांधवांनी जर रिक्षा घेतली तर सुमारे जवळजवळ 5व्या वर्षाअखेरीस त्याच्या खात्यामध्ये व्याज परताव्याचे 70,000 ते 80,000 रुपये जमा होतात. रिक्षावाल्यांना 7 वर्षानंतर गाडी कंपल्सरी बदलावी लागते. आमचा हेतू असा आहे की हेच रक्कम पुढच्या गाडीच्या वेळी ते डाऊन पेमेंट म्हणून सुद्धा वापरू शकतील. त्याच्यामुळे ह्या योजनांच्या मार्फत एवढंच आहे की बिनव्याजी तुम्हाला कोणत्याही वाहनासाठी कर्ज हे उपलब्ध होतं. यामध्ये महामंडळामार्फत तुम्ही जे बँकांना भरलेलं व्याज आहे हे सगळं परतावा मिळतं. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं #1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्टेट शर्ट्स. ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच, शिंदे गटाला मोठा दणका. सेनेच्या दसरा मेळाव्याबाबत केसरकरांचं मोठं वक्तव्य. आणि केवळ शिवसेनेवर टीका करण्यासाठी राणेंना मंत्रीपद, वैभव नाईक यांचं टीकास्त्र. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्टेट शर्ट्स. बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. पाहत बदलत्या कोकणचा बुलंद आवाज. कोकणचं #1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.